साहेब आपण विषयात तिसऱ्या क्रमांकावर येऊन गेलो. आपण एवढ्या घाईने लवकर वाचन करता, कारण ते तुमचं करणं स्वाभाविक आहे. कारण इतक्याही लोकांच्या डोक्यावरून गेलं कोणतीच योजना कोणाच्या लक्षात येत नाही. आपण प्रत्येक योजना सविस्तर चर्चा होण्यासाठी ही गोष्ट आम्ही समजू शकतो. पण याचा आपण सातत्यानं जेव्हा ग्रामपंचायत सुरू असते, बंद असलेल्या काळात म्हणत नाही, पण चालू असते याच्यासाठी कुठंतरी आपण पाठपुरावा करून सगळ्याचे म्हणणं ऐकून घेतले पाहिजे. आता तुम्ही किती वाचून दाखवलं माझ्याच लक्षात नाही लोकांच्या काही. आणि विषय क्रमांक 2 वाचून दाखवला, त्याच्यात एक शब्द मला लक्षात आला. हॅलो, तुम्ही बोलता बोलता बोलून दाखवलं का अंगणवाडी डिजिटल करणे. मग त्या अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी काय करावं लागते याची माहिती द्या. अंगणवाडी डिजिटल आपल्याला करायची आहे, तर ज्या काही अंगणवाडी सेविका हजर असतील त्यांनी आपली माहिती सांगा. अंगणवाडी डिजिटल करणे म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे रंगवटी करून घेणे, म्हणजे बोलक्या भिंती असाव्या, पटसंख्या भरपूर असावी, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक साहित्य समजा टीव्ही आहे, प्रोजेक्टर आहे, हे सगळं दुरुस्ती असावं. पाण्याची व्यवस्था चांगली असावी, फिल्टर सगळीकडे आहे, कुठे चालू आहे नाही आहे, आतून आणि बाहेरून रंगवटी असावी. आणि वेळोवेळी लागणारं काही साहित्य आहे काही आहे तर त्यांनी ग्रामपंचायतनी मदत करावी. साहेब मॅडमने बरोबर सांगितलं. ज्या ज्या गोष्टी अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी पाहिजे त्या त्या गोष्टी सांगितल्या. आणि त्याच्यात पहिला विषय सांगितला साहेब रंगरंगोटी करणे. आपण रंगरंगोटी तर सोडावं, ते डिजिटल करण्यापेक्षा जमीनदोस्त केली त्या अंगणवाडी, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती द्या. जमीन दोष करून टाकली साहेब, ते अंगणवाडी आहे का नाही आहे माहित नाही, त्याच्यामुळे सगळ्या गावाला त्रास झाला. सगळ्या गावात 8 दिवस पाणी पुरवलं गेलं नाही. अजून ते अंगणवाडी तुम्ही डिजिटल केली का जमीन दोष केली याची माहिती द्या थोडीशी. आपली एमएससी भेटली असेल साहेब, त्याने पाण्याची ज्या अंगणवाडीत पाण्याची माहिती भेटली तर तुम्ही तर एमएससी दिली असेल ना साहेब. आणि म्हणून ती अंगणवाडी कोण्या मुद्द्यावर डिजिटल करण्यापेक्षा तिला दुरुस्त करण्यापेक्षा जमीन दोष केली याचं सुद्धा उत्तर आम्हाला ज्या सभागृहात सगळे लोक आहे सगळ्यांना माहिती आहे. डिजिटल शब्द नवीनच तयार झाला, आम्हाला समजत नाही जुन्या लोकांना डिजिटल. आम्हाला समजते दुरुस्त करणे बिघडून देणे. अध्यक्षाच्या परवानगीने ती जी अंगणवाडी डिजिटल करून ती आपण ग्रामपंचायत सगळ्या अंगणवाडी डिजिटल करण्याच्या दृष्टीनं कारवाई करत आहे. आणि पुढच्या वेळेस 15-20 तारखेच्या आराखड्यात आपण अंगणवाडीची रंगवटी वगैरे घेतली. काकाजींनी जो विषय काढला अंगणवाडी डिजिटल करण्याऐवजी तुम्ही अंगणवाडी जमीनदोस्त केली, त्या विषयाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतला नाही त्या संस्थेमार्फतची अंगणवाडी मिळाली होती. ती बांधकाम करण्यासाठी आपण जुनी अंगणवाडी पाडण्याचं काम केले. बरोबर नाही, त्या संस्थेला अंगणवाडीच्या बदली अंगणवाडी बांधून दिली, त्या संस्थेचं मी अभिनंदन करतो, तिचं स्वागत देतो. पण आपली होणारी खरी म्हणजे आपल्या हक्काची ते जर संस्था अंगणवाडी नाही पुन्हा वर्ग खोल्या बांधत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. कोण नाही म्हणते. आमच्या गावात एक इमारत पूजा चांगली होत असेल तर आम्हाला पुढे राहत आहे. पण जिथं काही बिघडलं मिळतं तिले जर तुम्ही जर रंगरंगोटी बाईने सांगितलं, तिची जर रंगरंगोटी केली असती, तिने जर थोडं तिची डागडुजी दुरुस्त केली असती तर हा विषय आला नसता साहेब. आम्हाला बोलायची 36 फूट भेटली असती. आम्ही काम बोलतो सगळे पागल नाही आम्ही. तिचा वयमार्याला शोधानच आहे. माणूस कुठं झाला तर मी 73 वर्षात झाला तुम्ही कुठं नाही झाला पण तुम्ही आता तशी ती अंगणवाडी कुठे नाही झाली साहेब. त्या अंगणवाडी कुठे नव्हती झाली, तिचं वय सुद्धा कुठं झालं. ते अंगणवाडी बांधल्याने फक्त या अंगणवाडी बांधल्याने फक्त 9 वर्ष झाले. तुम्ही तुमच्या रेकॉर्डले बघून घ्या तिचे पैसे केव्हा दिले तर 9 वर्षात जर इमारत बांधते तर साधारण माणूस घर बांधते तर एका पिढीचा विचार करते. मी बांधल्यावर मा आयुष्य जाईल, मा पोराचं जाईल, मग मा नाताचंही जाईल हा विचार करते. तुम्ही तर तुमच्याच आयुष्यात बंब करून टाकला कार्यक्रम. अंगणवाडी क्रमांक 200 याबद्दल सविस्तर आम्ही माहिती काढली. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी समोर आल्या त्याची सविस्तर माहिती आशिष बाबू गांजते देते. अध्यक्ष
अध्यक्ष महोदय आपली परवानगी पाहिजे माहिती सांगण्यासाठी परवानगी आहे का? जे अंगणवाडी पाहण्यात आलेले आहेत सर्व अंगणवाडी सेविका आहेत की अंगणवाडी सेविकांना मी टाळलं आहे. जे अंगणवाडी पाहण्यात आलेली आहे बीडीची ग्रुप द्वारे जी अंगणवाडी आलेली होती त्यांनी असं काही सांगितलं होतं का तुम्ही बिल्डिंग पाडून बिल्डिंग बनवता येतो किंवा एवढा मोठा पैसा खाली असताना आपण साईडला जाणार नाही तर त्याच्याच नाक लावताना ती शिकवायचं बिल्डिंग पाडून आपण ते बनवायला पाहिजे. खरी कहाणी अशी आहे तिथे एक ठराव बनवला पंचायत समितीला पाठवला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की ही बिल्डिंग 1999 ते 2000 साली बनवण्यात आलेली आहे. आज तिला 25 वर्ष झालेली आहे. तिला जमीन दोस्त करण्यात यावी कारण तिच्या भिंतीला क्रॅक आले भिंतीला क्रॅक येऊन बिल्डिंग पडण्याची पहिली वेळ आहे महाराष्ट्रात. नंतर तो प्रस्ताव केला जिल्हा परिषदला इंजिनियरकडे इंजिनियर त्याच्यामध्ये हाताने लिहिलेलं बिल्डिंग 1999 2000 नाही आहे ती 93-94 ची आहे म्हणजे 30 वर्षाच्या बिल्डिंगला झालेली आहे म्हणून ती बिल्डिंग पाडण्यात आली. त्याच्यामध्ये जे काही पैसे व्यवहार झाले असेल काय झाले असेल ते झालेलं असतं. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अधिकार नसतो त्यांना ऑडिट करायचं असते एक बिल्डिंग जेणेकरून ती बिल्डिंग क्रॅक असायला पाहिजे होती की नव्हती पाहिजे. त्यांनी ऑडिट बिल्डिंग काही नाही केलं कोणाच्या हजेरीत काही नाही केलं डायरेक्ट आला जेसीबी पाडला एक प्रमाणपत्र दिलं एनओसीचं काय बिल्डिंग जमीन दोस्त करण्यात यावी. बिल्डिंगला 30 वर्ष झालेले. जेव्हा आम्ही चौकशी केली पाणी आलं नाही नळाला 3 दिवस पाईपलाईन फुटली. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा आम्हाला ग्रामपंचायतला माहित पडलं की ती बिल्डिंग फक्त 2016 आणि 17 ला बनली. 1993-94 नव्हती 99-2000 ची पण नव्हती आणि 2015-16 ची बनलेली होती. तर असं एवढा का नाद होतं तुम्हाला की 2016 ची बिल्डिंग फक्त अवघ्या 9 वर्षात तुम्ही पाडली. त्या बिल्डिंगची किंमत त्यावेळेस 5,94,875 रुपये किंमत होती. ती जशी तशी किंमत त्या लेटरमध्ये आलेली आहे. त्याच्या अर्थ त्यांनी डॉक्युमेंट पाहिले होते. डॉक्युमेंट पाहिले असताना सुद्धा तुम्ही 2015-16 ठिकाणी 1993-94 किंवा 1999-2000 का वर दिले आणि हा कारभार कोणी केला हे आम्हाला माहिती पाहिजे. सर्वांची इच्छा आहे माहिती करायची. कोणाच्या मनात ते बिल्डिंग पाडायची ते शोधायला ना कारण 13 लोकांनी जर मेंबर 13 लोकांनी जर म्हणलं असं आम्हाला समजायला लागलं ना 13 लोकांना म्हणलं सरपंच तयार झाले आणि एवढी मोठी बिल्डिंग पाडली असं म्हणायला लागलं ना. आता कोण तुम्हाला तिथं बिल्डिंग पाडा म्हणाले उत्सुक केलं तुम्हाला ते दाखवा सांगायला काय होतं तुमच्या कोणी अनुमोदक कोण आहे? ठराव मापा मला वाटते काकाची हे 200 नंबरची जी अंगणवाडी होती त्या अंगणवाडीला खिडक्या नव्हत्या म्हणून ताईने मला रिक्वेस्ट केली होती कुमारी ताई बरोबर आहे. खिडक्या नव्हत्या म्हणून यांनी माझ्याकडे 2-3दा मला सांगितलं ग्रामपंचायतला आम्ही गेल्या वर्षापासून सांगून राहिलो परंतु खिडक्या बंद होत नाही उघडत नाही त्याच्यामुळे लहान मुलं बसून राहते उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी असं दमट वातावरण तयार होते व्हेंटिलेशन होत नाही म्हणून तुम्ही रिक्वेस्ट केली होती बरोबर आहे. फक्त खिडक्याची रिक्वेस्ट होती का शाळा पाळण्याची होती पाळा असं म्हटलं होतं ना. बरं ती शाळा गळत होती का वरून असं खूप काय गळत होती का पावसाळ्यामध्ये बरं तर अशी वास्तू जर असली तर तिला स्ट्रक्चर ऑडिट करून तिथे डागडुजी करतो रिपेअरिंग करतो पाडत नाही. याबद्दल ही गव्हर्नमेंटचा GR आहे 9 वर्ष शाळा पाडता येत नाही. आपल्या गुंगाव गावात जुनी जी उभी वास्तू होती ती पाण्याची टाकीची पाण्याची टाकी ही निकामी होऊन जवळपास 8 वर्ष होऊन गेले पण ती डिस्मेंटल केली नव्हती. ही टाकी 40 वर्ष पुराणी होती पण पाडू शकले नाही कारण का GR आल्याशिवाय पाडायचं नव्हता आणि नंतर मग ग्रामपंचायतमध्ये निधी उपलब्ध नव्हता. परंतु 9 वर्षात कशी पाडली हा पहिला प्रश्न आपल्या डोक्यात जेव्हा येते तेव्हा आशिषाचा पोरगा उत्तर देते. लक्षात घ्या विषय असा आहे तो. असे पुष्कळ घरं गावात आहे का त्यांनी यंदाच बिल्डिंग बांधली तिची स्लॅब कुठं झिरपते मग वरून ते काही करते ते रिपेअरिंग करत नाही. रिपेअरिंग छोटासा कोट टाकते किंवा वॉटरप्रूफ ते जे आले आहेत पेंट असा लावते. माझ्या घराला लावलाय माझ्या घर पिकते मी माझ्या घराला लावला तो वॉटरप्रूफ पेंट आणि तेव्हापासून नाही चिपस साहेब पाणी किती राहील भरून टाकं भरल्यासारखं नाही ते पाणी चिपस साहेब टाकं भरल्यासारखं राहील ते पाणी टिकत नाही. ती आजकाल नवीन सुधारित पेंटची व्यवस्था आहे. तुम्ही त्यापैकी काहीच न करता जमीन दोष केली बिल्डिंग किती मोठं चूक केली तुम्ही.
आणि त्याचं सविस्तर उत्तर कोण तुम्हाला प्रवृत्त केलं, हे बिल्डिंग पाडण्यासाठी कोण प्रवृत्त केलं, कुणा सुचवलं, याची सुद्धा माहिती असं बघून द्या. बरं, त्या ठिकाणी आपल्या बेसिक शाळेची जी जागा आहे ती जागा एवढी कमी नाही की दुसरी इमारत बसत नाही. जवळपास 1 एकरची जागा दिसते. ते जे काही कमी जास्त असेल त्या जागेवर बाकी ओपन जागेमध्ये आपल्या शाळा बांधता आली असती. त्या जागेचा हट्ट का बरं होता, हा माझा ज्वलंत प्रश्न आहे. ती वास्तू दुसऱ्या कोणत्याही कामात आली असती. तुम्ही बाजारामध्ये असलेली जी आपली शासकीय इमारत आहे त्या ठिकाणी तुम्ही कामगारांना राहण्याची व्यवस्था करून दिली होती, ती बचत गटाला उपलब्ध करून दिली नव्हती. त्यासाठी संघर्ष झाला. बचत गट इकडे गावभर फिरून आले. इथं बचत गटाला सक्षमीकरणासाठी 100 वेळा याच्यामध्ये येऊन आला तर सक्षमीकरण केलं पाहिजे, बचत गटाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. बचत गट बसत कुठं, तो राहिला विषय. पहिले पाडा हा पहिले विषय झाला. त्या ठिकाणी जशी ती इमारत होती तिथं आपण नंतर सिमेंटचं सामान ठेवलं, आपलं काही जे काही आपलं ग्रामपंचायत सामान राहतं ते सामान ठेवता आलं त्या इमारतीमध्ये. पाडण्याची एवढी घाई का बरं होती तर 20 मिनिटात होत होतं तुम्हाला. तर बरं, पाडताना नुसता 5 लाखाचा जवळपास खर्च झालेला नाहीये. त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी लावून होती, तिथं पाण्याची व्यवस्था होती, त्याची पाईपलाईन होती, त्या ठिकाणी फॅन होते, लाईट होत्या, सगळ्या वस्तू होत्या. ह्या गेल्या कुठं? आणि एवढ्या सगळ्या वस्तू जेव्हा आपण सगळ्या गोष्टीची काउंटिंग करतो तर याचा एकूण खर्च हा आशिष सांगणार. आज जर ती बिल्डिंग आपण बांधतो म्हटलं तर कमीत कमी 20 ते 21 लाखाचा तो खर्च लागतो. अवघ्या 9 वर्षात ती बिल्डिंग पाडली. असं सांगण्यात आलं का आम्ही जेव्हा हे प्रकरण बाहेर काढलं तेव्हा असं सांगण्यात आलं की यांनी शाळेला अंगणवाडीला विरोध केला, नवीन अंगणवाडीला विरोध केला. आमच्या नवीन अंगणवाडीला विरोध नव्हता किंवा आताही नाही किंवा नंतरही राहणार नाही. त्यावेळेस हे नव्हता. विरोध हा होता की तुम्ही बिल्डिंग 9 वर्षात का पाडली आणि हे पाडणारे कोण होते, हे खोटे ठराव आपण का घेतले, अगर खोटे होते ते सांगा, नसेल ते सांगा. त्यावेळेस जे म्हणजे ती कुंभारे मॅडमने जेव्हा मला सांगितलं होतं त्यावेळेस तुम्हाला खिडकी वगैरे व्यवस्थित लावून द्यायची व्यवस्था करून दिली होती. बरोबर आहे, खिडक्या वगैरे तुमच्या अंगणवाडीला लावून दिल्या होत्या. त्यानंतर तिथं ज्यावेळेस ते पाडाची गोष्ट आली तर डिस्पेटलमध्ये त्यावेळेस एक तिकडलं वेटनरी दवाखाना होतं, शौचालय होतं, एक समाज भवन होतं बाजारात, आठवडी बाजारामधलं, आणि एक हे होतं. परंतु गोष्ट अशी होती की मला असं वाटलं की बाबा त्या काळात आम्ही काही होतो नाही. आणि ही समजा बाबू लोकांनी वगैरे समजा सांगितलं, ठराव तयार करून दिला. ग्रामपंचायतच्या मीटिंग मध्ये घेण्यात आला तो ठराव आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला डिस्मेंटल करायचं आहे. मला असं वाटलं की बाबा होऊ शकते 25 वर्ष झाले असते. आता असा एक प्रत्येक गोष्ट आपण स्वतः स्वतंत्र काही पाहत नाही, परंतु थोडंसं अजूनमध्ये झालं ते का. आणि त्याच्यानंतर मी पाहिले माहीत पडलं की बाई फक्त 9 वर्ष इमारत आहे. ते खरी गोष्ट आहे तुमची. आणि त्यावेळेस मी थोडंसं पाडण्याला मी लढाई पण केली होती, परंतु तरी पण पाडण्यात आली. असं काही आता गावात सगळे लोक राहतात, सगळ्यांचं पण ऐकावं लागते, त्या हिशोबाने आपण देखील काम केलेलं आहे. आणि पुस्तक वगैरे जे असतात ते रेकॉर्ड वरती असतीलच, त्याला तुम्ही भेटतात त्याच्यात आहे का? हो असं पाहिजे. सांग आता मागं टाकून सुशेख ऐकून घे. आपले सूचक म्हणून श्री विनायक भाऊ आष्टनकर थोडं जोरात घ्या, ऐकायला नाही. धन्यवाद. संबंधित अंगणवाडी का बरं पाडल्या गेली हा मोठा प्रश्न आहे. त्या शाळेची 9 वर्ष झाली. 9 वर्षाच्या आधी ती इमारत बांधल्या गेली होती. 9 वर्षाच्या आधी ते काम कोणत्या दर्जाचं झालं होतं. आता या ठिकाणी त्या शाळेच्या सेविकाची हजर आहे. त्या शाळेची अवस्था कशी होती, ठिकठिकाणून त्या शाळेला भेगा पडलेल्या होत्या. पण त्या शाळेचा स्लॅब पडत होता. म्हणजे 9 वर्षाच्या आधी त्या शाळेची इमारत कशा पद्धतीने बांधल्या गेली असेल, 9 वर्षाच्या आधी त्या शाळेची इमारत कशा पद्धतीने बांधल्या गेली असेल याची कल्पना आपल्याला माहित असेल. बरं, त्याआधी त्या शाळेमध्ये मुलं होते, त्या मुलांच्या पालकांचं काय काम होतं हे सुद्धा आपण ऐकून घेणं आवश्यक होतं. बरं, ठरावामध्ये बहुमताने पास असं लिहिलं आहे. उपस्थित सदस्य, त्या सभेला असलेले उपस्थित सदस्य, या सदस्यांच्या सर्वानुमते तो ठराव पास झाला आहे. त्यामुळे एका किंवा 2 व्यक्तीचं नाव नाही त्यामध्ये, सर्वानुमते पासचा ठराव आहे. मग जेव्हा ठराव घेतला तर मग बाकीचे सदस्य कुठे होते? बरोबर आहे.
बाकीचे सदस्य कुठे होते? त्या समितीमध्ये सदस्य थांबा, तुम्ही संधी दिली आहे सन्माननीय उपसरपंच साहेबांना बोलायला, मध्ये मध्ये बोलायचं नाही, त्यांचं बोलणं कंप्लीट होऊ दे, त्याच्यानंतर तुम्ही बरं, त्या समितीचे उपस्थित सदस्य लागतो. सरपंच अवनी देवकाडे, उपसरपंच देशपांडे गावडे, सदस्य सतीजी होंडे, सदस्य सविता निवल, सदस्य निलिमा सोनकुले अनुपस्थित होते. सदस्य पुरुषोत्तम चौधरी, सदस्य विनायक आष्टनकर, सदस्य इंदुताई वानखेडे, सदस्य लीलाधर कुराडे, नंदनबाई अबसेंट होत्या. सदस्य रवींद्रजी आसकरकर अबसेंट होते. लताबाई नमस्ते अबसेंट. एवढे सदस्य उपस्थित होते. एवढे सदस्य उपस्थित होते आणि ठरावामध्ये लिहिलं आहे की ठराव सर्वानुमते पास. जेव्हा सर्वानुमते पास आहे, मग त्यावेळेस का बरं विरोध केला गेला नाही? त्यावेळेस अंगणवाडी काढायची होती की नाही? आणि सरपंच साहेबांना माहित आहे की त्या शाळेचं स्ट्रक्चरल ऑडिट आपल्याकडे आलेलं होतं. आपल्या रेकॉर्डमध्ये असंच आहे, तेही सगळं समाजाला दाखवून द्या. ते स्ट्रक्चरल ऑडिट आपल्याजवळ आहे. स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं होतं. शासनाने आपल्याला आदेश दिले होते की स्ट्रक्चरल ऑडिटनुसार ती शाळा पाडणं आवश्यक होतं. आता काही लोक राजकारण करण्यासाठी काहीही बोलतात, म्हणून आपण त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये. धन्यवाद. ठीक आहे, जे तेजराव मोहन सांगितलं, आपण सांगितलं सर्व मान्य आहे, बरोबर आहे. आणि भाऊचं म्हणणं आहे की ऑडिट स्ट्रक्चर ऑडिट झालेलं होतं. आम्हाला जे इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑडिट कुठेही रिपोर्ट लागलेली नाही. तिथे लागलेलं नाव हरकत प्रमाणपत्र, ती स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट नसते. माझे शिक्षण PhD, मी एमटेक स्ट्रक्चर आहे, मी स्वतः ऑडिटर आहे. जेव्हा बिल्डिंग पडली तेव्हा मला माहीत झालं, मी स्वतः चेक केलेलं आहे. माझ्याकडे एव्हिडन्स, माझ्याकडे लायसन आहे, मी स्वतः ऑडिटर आहे. त्याच्यामध्ये जी बिल्डिंग चेक करतो आपण, ती बिल्डिंगची स्ट्रेंथ म्हणजे M20 नुसार जी पाहिजे होती ती M30 M40 लावली. समजा आपण बिल्डिंग जरी बांधली तर ती बिल्डिंग 30 ते 40 वर्षात आणखी चालली असते, असा माझा जो आहे रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट जोडलेला आहे, सर्व मॅन्युप्युलेट करून जोडलेला आहे. आणि हे जे सांगत आहेत, आमचं म्हणणं तुम्ही तुमच्या दोघांनाच नाही आहे, जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? सर्व कारवाई व्हायला पाहिजे. आज 19-20 लाख रुपयाची वस्तू आहे, या सर्वांना कोण वसूल घेतलं पाहिजे, त्यांनी काही ठरवलं. उपस्थित आजच्या निरंजन ग्रामसभेचे अध्यक्ष सन्माननीय गावाचे प्रकरणातील अरुणजी देवकडे साहेब, उपस्थित सन्माननीय उपसरपंच साहेबांनी आपल्याला वाचून दिलेला आहे ठराव. त्याच्यामध्ये सन्माननीय विनायक आष्टनकर हे सूचक आणि तेजराव ढवळे हे अनुमोदक या ठरावामध्ये. या ठरावामध्ये जे तारीख आहे ती तारीख आहे 22/9/2025 च्या ठराव. बरोबर आहे? तारीख बरोबर आहे? 22/9/2025. आणि त्याच्यामध्ये जे त्याच्यामध्ये जे सदस्य उपस्थित आहेत, त्या सदस्य आहे माननीय सरपंच साहेब, यांचं नाव आहे तेजराव ढवळे, सतीशभाऊ बोलके, सविता निवल हे उपस्थित आहे. निलिमा सोनकुले अबसेंट आहे. पुरुषोत्तम भाऊ चौधरी हे उपस्थित आहे. बसाटेबाई अनुपस्थित आहे. त्याच्यानंतर विनायक भाऊ आष्टनकर उपस्थित आहे. गोवारबाई अनुपस्थित आहे. इंदुताई वानखेडे उपस्थित आहे. नंदनबाई मॅडम अनुपस्थित आहे. लीलाधर कुराडे उपस्थित आहे. बाकी रवींद्र आष्टनकर, स्वर्गीय राजेंद्रजी आष्टनकर आणि परस्पर अनुपस्थित आहे या ठरावाप्रमाणे. ठीक आहे. आणि हे जे सदस्य आहेत यांच्या सर्वांमध्ये हा ठराव पास झाला आहे. बरोबर आहे? त्यानंतर अंगणवाडी पाडण्यासाठी जो ठराव पाठवलेला आहे तो ठराव आहे 26/8/2025. आणि प्रोसिडिंग जी आहे ती आहे 22/9/2025. आता प्रोसिडिंगला घ्यायच्या अगोदर जिल्हा परिषदला ठराव कसा गेला
आणि या ठरावानुसार आता कोण उपस्थित आहे ते जरुरी आहे. खरं काही इमानदार लोक असून ते वाचवायला लागेल. बरोबर आहे. या ठरावानुसार हा जो आता 26 चा ठराव आहे याच्यामध्ये उपस्थित सदस्य होते श्री अरुणजी देवताडे, शेखरामजी ढवळे, सतीशजी भोंडे, सविता गुणराव निवान, निलिमाताई सोटपुसळे, पुरुषोत्तमजी चौधरी, मंगलाताई कोसागे, विनयभाऊ अष्टांकर, संगीताजी गोवारकर हे उपस्थित होते. त्यानंतर इंदुताई वांटे अनुपस्थित, रुपालीताई नंदनवार उपस्थित, लीलाराम तुराडे, स्वर्गीय रवींद्रजी अष्टांकर अनुपस्थित आणि लताताई मरसकले उपस्थित. हा ठराव आहे. म्हणजे अंगणवाडी पाळाची घाई एवढी होती की पुढल्या महिन्यात आपण ठराव घेऊ, पण नाही बहुमत सिद्ध झालं तर पहिलाच आपण काहीतरी पेन घोटू, कम्प्युटर करू, कम्प्युटरवर टाईप करू, सचिव सरपंचाच्या सही घेऊ आणि अंगणवाडीला पाठवू. धन्यवाद. माझ्या शब्दानुशब्द जर कोणाला डाऊट असेल तर मला एक कॉल करायचा, माझ्या घरी येऊन ओरिजिनल डॉक्युमेंट पाहून जायचं. धन्यवाद. मला पोलीस समितीचे धन्यवाद. उपस्थित सदस्य आपल्याला सर्व हा विषय माहित होता का? आमच्या ग्रामसभेमध्ये त्यांच्याकडे माहिती सन्माननीय सदस्य पुरुषोत्तमजी चौधरी यांनी स्वतः म्हटलं की अंगणवाडी पाळली कोणी आणि सुचवली कोणी हे मलाच माहित नाही होते. मग ते त्यावेळेस उपस्थित होते, पण हा प्रश्न कसा आलाय? आता आपल्या या विषयावर चर्चा करून झालेली आहे. आता आपण समोरचा विषय घेऊन सभा वाले पाहिजे ना, वाले पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये एवढा जर गोंगट कारभार चालत असेल, माझ्या हातानं अशी सूचना दिल्यावर एफआयआर केलं पाहिजे. त्याप्रमाणे ग्रामसभेवरूनच घ्या आणि कंप्लेंट पाठवून द्या समोर अर्ज गुन्हे शाखेकडे. जर झूठ का झूठ सही का सही हो जाएगा, हो जाएगा. दूध का दूध पानी का पानी निकलेगा. बरोबर. पाठवा तुम्ही ठराव घ्या ते मतदान. काय एवढं खोटं काम करणाऱ्यावर एफआयआर झाला पाहिजे. झालं पाहिजे. या आमसभेचा ठराव पाठवा पोलीस स्टेशनले, चौकशी पुन्हा करा. तुम्ही आता त्या पंचायत समितीवाल्यावर आमचा विश्वास राहिला. ते येते थापल तुपल करते, संध्याकाळी धागे पाहिजे, सगळं होते. आता तुम्ही हा सभेचा ठराव घ्यायचा का खरोखर कोणच सुचवलं आणि खरोखर त्या आनंदीचा धोका झाला का नाही हे मी सांगितलं. इकार मॅडमला सांगितलं मी, ताई तुम्ही तिथे कसं ढगलते तरी माहिती आहे, मलाही माहिती आहे. मी 10 वर्ष तेच काम केलं ना. ताई दळाले लागलो तर सोंडे आणि गहू दोन्ही दळण्यात येईल. हनुमान साहेब तुमची सुद्धा काही होणार नाही. ज्याला हे काम सुचवलं, पाळायला भाग पाडलं, त्याच्यावर रिमाइंडर करा असा आमचा आमसभेचा ठराव आहे. तुम्ही मतदान घेऊन टाका ना, आम्ही कोण नाही म्हणतो. मतदान घ्या. फक्त एफआयआर नाही, आपल्याला पैसे पाहिजे. ग्रामपंचायत झाले नुकसान भरपाई झाली पाहिजे. कडून काही फायदा नाही आपल्याला. पोलीस समोर काही फायदा नाही, काही पैसे पाहिजे संत फायदा आहे. ग्रामपंचायत नुकसान भरपाई झाली पाहिजे. आपला बगळा हा पांढरा राहतो आणि हंसही पांढरा राहतो, पण दोघांमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं जाते बक श्वेतः हंस श्वेतः को भेदो बक हंसयो निरक्षीर विवेकतु हंसो हंसा बको बकः. याचा अर्थ असा होतो की हंसाला माहित आहे पाणी वेगळं कसं करायचं आणि दूध वेगळं कसं करायचं, बगड्याला माहित नाहीये. म्हणून आपल्यामध्ये एक हंस समान आपल्या गावातील
एक उच्च दर्जाचे उच्च कोटीचे सरपंच मानले जाते, त्यांच्याकडे हा प्रश्न आहे माझा, तुम्ही आता निर्णय घ्या. ₹20,00,000 भरून द्या घराकडे. जसं उपसरपंच मोदीला सांगितलेलं आहे की ऑडिट रिपोर्ट आला होता, एका वेळेला जेव्हा मान्य करू ऑडिट रिपोर्ट आला होता, तो नावाला प्रमाणपत्र द्या आम्हाला माहिती आहे. तुमच्यासाठी आम्ही मान्य करतो ऑडिट रिपोर्ट आला होता. एक ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे मी ऑडिट केलेला, ज्याला कोणाला पाहिजे असेल त्याला चॅलेंज करावं अख्ख्या दुनियामध्ये. तो रिपोर्ट खोटा ठरून दाखवा. तो त्या रिपोर्टमध्ये बिल्डिंग चांगली होती आणि फक्त 9 वर्ष झालं तर नाही ते म्हणतात बिल्डिंग पाण्याला म्हणते क्वालिटी खूप खराब होती म्हणते. आता काही वेळा एक क्वालिटी दाखवतो 5 महिन्यामध्ये. बाकी आहे 5 महिन्यात बिलकुल प्लास्टर बाहेर, इमारतीला भिगा. 5 महिने क्वालिटी दाखवा. त्या शेजारची हे 9 वर्षात पडत नाही. आपलं घर पाडतो का आपण? 40% गॅरंटी दिली होती आपण आपलं घर पाडतो का? 9 वर्षात कसं पाडण्यात आलं हे काही कळत नाही. कच्ची होती तर मग 9 वर्षामध्ये पडण्याला एक कच्ची बांधली का हो? ज्याला बांधली त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि जर ती पक्की होती तर पाडली का हो? ज्याला पाडली तर कारवाई व्हायला पाहिजे. तुम्ही काही मेंबर आपलं निवडून आले नाही, तुम्ही आले लोकांच्या मधून. आणि जर सामान्य लोक ग्रामसभेचे लोक कारवाई करा म्हणते तर तुम्ही टाळाटाळी करण्याचं कारण काय? काहीच कारण नाही. आज 26 जानेवारी आहे, सगळ्यांनी आपापले प्लॅनिंग केले आहे. विषय सूचीवरचे विषय असा जर विषय वेळ घेत राहिला तर रात्र होऊन जाईल. माझी अशी ग्रामस्थांकडून नम्र विनंती आहे की हा जो विषय आता आहे असे विषय वारंवार होऊ नये. अंगणवाडी जबरदस्तीने अंगणवाडी पाळण्याचे असे वारंवार विषय होऊ नये. भविष्यामध्ये कामामध्ये पारदर्शकता राहण्यासाठी हा विषय आजच ग्रामसभेचा ठराव घेणं अत्यंत अनिवार्य आहे. कारण ग्रामपंचायत अधिनियम 1959 मध्ये 73व्या घटनादुरुस्तीतील कलम 7 मध्ये ग्रामसभेचे जे नियम दिले आहेत त्यामध्ये अध्यक्ष यांना परिपूर्ण पावर असते की वेळेवर आलेला कुठलाही विषय ते त्यावर चर्चा करून त्यावर ठराव ते घेऊ शकतात. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, 26 जानेवारी हा संपूर्ण भारतात आपल्या लोकहिताचा दिवस म्हणून चांगल्या प्रतीने मानला गेला आहे. स्वराज्य मिळालेल्या देशात 15 ऑगस्ट 1947 ला स्वराज्य मिळालं. स्वराज्य मिळालेल्या देशात मिळालेल्या देशात सुराज्य कसं नांदावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आली ते 26 जानेवारी. आणि आज इथं पाहिलं सुराज्य मिळावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. आणि आज इथं जर पाहिलं तर स्वराज्याची मुठमाती झाली, त्या घटनेची मुठमाती झाली असं म्हणतो. कारण एवढं मोठं खोटं काम जेव्हा 9व्या महिन्यात ग्रामपंचायत मध्ये ठराव घेते आणि 8व्याच महिन्यात जिल्हा परिषदेत तो ठराव घेतलाच जाते, याच्यासारखं दुसरं कोणतंही पाप आपल्या डोळ्यात दिसत. बरोबर. ज्या ग्रामसभेच्या लोकांनी असं म्हणलंय का आजच या विषयावर निर्णय घ्या, पण आपण कुठेही टाळाटाळी न करता होऊ द्या ना, दूध का दूध न पाणी का पाणी होऊ द्या. आणि म्हणून हा विषय आपण प्रकृतीने हाताळावं
अशी माझी विनंती आहे. कारण अनेक विषय आहे, आपण एकच विषय जर घेत गेलो तर पुन्हा ते काम जमणार नाही. आणि विषय तातडीने घ्या, निर्णय द्या. ठीक आहे, हा जो विषय आहे हा आपण मीटिंग मध्ये घेतलेला विषय आहे आणि मीटिंग मध्ये बाकी जे लोक उपस्थित होते अनुपस्थित होते, काही सूचक होते, तर तुम्हाला ज्याही पद्धतीनं तुम्हाला मतदान घ्यायचं असेल किंवा काही घ्यायचं असेल तो तुम्ही कुठल्या पद्धतीने घेऊ शकता. सांगा आवाजी पद्धत का कोणती पद्धत घेतो? आवाजी पद्धत, हात वरती करा, हात वरती काय करायचं? रजिस्टरवर सह्या आहेत किती लोकांच्या, त्यापैकी हात किती वर होत, बहुमत असेल हाताच्या म्हणजे 100 सह्या जर असेल, एकाम जर हात वर झाले तर बहुमत झालं. सह्या झाल्यावर काही लोक आले, काही लोक आले ना, मी निर्णय नाही वाटले नाही तर कारवाई होणार आहे. निर्णय करा. कारवाई झाली पाहिजे ते वर्ष करा, नाही झाली पाहिजे ते वर्ष करा. बरोबर. कोण सहमत आहे? बरं, यासाठी आपण असं म्हणत आहे की इथे उपस्थित लोकांच्या मधूनच करा म्हणून. कारण त्या लोकांनी आमचा अपविचार असाही केला की विकासाच्या कामाला हे अडथळे आणतात, राजकारण करून राहिले. आणि अशा राजकारणाचं समजा आम्ही केलं ज्याच्यातून जर ग्रामपंचायतला फायदा होत असतो तर राजकारणाचा आरोग्य आम्हाला चालते. पण आज तारखेला इथे जे उपलब्ध लोक आहेत त्या लोकांना विषय समजला आहे आणि समजून त्याची कृपा पाहून घ्यायची, त्याच्यानंतर तुम्ही निर्णय द्यायचा, हात वर करायचा किंवा नाही. आम्ही कोणी भूलताबा देत नाहीये. जे ऍक्च्युअल आहे ते म्हणून आलो, 2 महिने लागल्या कामासाठी. कारवाई झाली पण म्हणणारे किती, कारवाई नाही झाली पाहिजे म्हणणारे किती. आता सूचक अनुमोदक जो आहे त्याच्यावर कारवाई करायचं ठरवूया आपण. कारण मेन कल्पिट तो आहे, कारण संस्थेला माहीत नाही ना. सूचकांना अनुमोदक सगळ्यांना पैसे द्या, सगळ्यांना पैसे घ्या. सूचकांना अनुमोदक मला वाटते आता आपण मुद्द्यावर आलो पाहिजे. आता मुद्द्यावर आलो पाहिजे. या मुद्दा घ्या. भाषा दोन मिनिटं थांबा तुम्ही, 5 मिनिटं. विषय असा आहे की चुकीच्या पद्धतीने अंगणवाडी पाडली हे तर सिद्ध होत आहे पेपरद्वारे. होत आहे की नाही होत आहे? आवाज कमी आहे ना? होत आहे की नाही होत आहे? चौकशी लावावी आणि जे सूचक आणि अनुमोदक यांनी जबरदस्तीने प्रेशर टाकून ही अंगणवाडी पाडली, खोटा ठराव करून ते खोटा ठराव आणि खोटी माहिती जी पंचायत समितीच्या जिल्हा परिषदला देण्यात आली त्यानुसार हे सर्व घडलं. सूचक आणि अनुमोदक हे यांनी तुमच्यावर म्हणा सचिवावर म्हणा प्रेशर टाकून काम केलं, तर त्याच्यानंतर त्याच्यासाठी सूचक अनुमोदकावर कारवाई करण्यात यावी. आधी जे रिकव्हरी आणि गुन्हे दाखल करण्यात यावे एवढीच आमची विनंती आहे. धन्यवाद. फौजदारी गुन्हा दाखल होतो याच्यावर. वाटल्यास बहुमत घ्या, आम्हाला काही हरकत नाही. समजा ठराव फेले झाला तर 4 बहुमत घ्या, काही हरकत नाही. किंवा एकमताने घ्यायचं आहे तसं या ठरावात एकमताने दिलं तसं एकमतात घ्या. ते आम्हाला विषय मतदान घ्यावं असं आठवत तुमचं मतदान क्लिअर. आपण मीटिंग मध्ये सगळं घेतलेलं आहे, बरोबर आहे. मीटिंग मध्ये घेतल्याच्या नंतर सगळ्यांच्या त्याच्यावरती सह्या आहे. त्याच्यानंतर सूचक अनुमोदक समजा असली कोणत्या कोणी सूचक अनुमोदक तर आहे प्रत्येक मीटिंग कुठल्याही गोष्टीला. परंतु जर तुम्हाला वाटत असाल सह्या सर्वांच्या असल्यामुळे काही फरक पडणार नाही, तुम्हाला वाटते तर तुम्ही मतदान घ्या. धन्यवाद.
आता हे ग्रामपंचायतीत पाठवलेलं आहे त्यानुसार आता याची चौकशी करायला पाहिजे. आता चौकशी म्हणजे अशी काही तो रेकॉर्ड आहे हा त्या ही ऑफिसला कोणता रेकॉर्ड केला त्याची खरी माहिती त्यांनी ती देऊ शकते आपल्याला. तुमच्या त्यांच्यापाशी कोणता रेकॉर्ड केला हे आपल्याला माहिती नाही. तर त्याच्यामुळे याची चौकशी करून ग्रामसभेचं म्हणणं दिलं तर होतं किंवा ग्रामसभेचे काही लोकांचं म्हणणं असं आहे सूचक म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. असं म्हणणं आहे ना? मग काय करायला पाहिजे ग्रामपंचायतीनं? ज्या लोकांना असं वाटते सूचक म्हणून कारवाई व्हायला पाहिजे ते नाही करतात. आपले कर्मचारी ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रीतम हात मोजून घेशील ज्यांचे हात म्हणजे वरती आहे ते हात मोजायचे आपल्याला आकडा घ्यावा लागते आणि एवढ्या संख्येने ठराव पास झाला असं काही लिहायचं आहे त्यामुळे हात मोजून घेशील तेव्हा साहेब म्हणले तेव्हा. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आधी हो आलेला हात वरती करायला लावा त्यानंतर नाही आलेला हात वरती करायला लावा. कारण या काही याच्यामध्ये असा गोंधळ होऊन राहिला की काही लोक शर्माच्या मारल्यानं किंवा आपल्याला काय होईल म्हणून तटस्थ अशी भूमिका बजावतात आणि ज्या लोकांना तटस्थ म्हणून मतदान करायचे असेल ते तटस्थ म्हणूनही मतदान करू शकतात. असं प्रत्येकाचं विचारल्याशिवाय काही जमणार नाही. याचं कारण असं आहे की आता त्या महिलापाशी गेलो आणि तो विषय कोणता हे समजत नाही म्हणजे आम्हाला ज्या लोकांनी हात उभे नाही केले त्याने सुद्धा सविस्तर समोर जाऊन अधिकाऱ्यानं समोर जाऊन विचारलं पाहिजे बाई तो विषय ह्या चालू आहे याच्यासाठी तो मत काय आमसभेत ठरलं बहुमताला आमसभेत ठरलाय हा ठराव 24 साठी वरिष्ठांकडे पाठवण्यात यावं आर्थिक गुन्हा शाखेकडे पाठवण्यात यावं. कारण हे आपण रिपोर्ट काही नाही मला माहित आहे एक आर्थिक गुन्हा शाखेला माहिती खरं का चुकलं बोलतं तो आमचं चुकलं असं आपण आर्थिक गुन्हा शाखेकडे पाठवण्यात यावं. आर्थिक गुन्हा शाखेकडे ठराव पाठवण्यात यावा एकमतानं मंजूर. हे शोधत नसेल सत्य काय तर आपलं काय गरज आहे आपल्या कोणी वैरी थोडी आहे. धन्यवाद दादाजी. साहेब एक मिनिट आताच आपण म्हटलं की चौकशी आपल्याला जिल्हा परिषदला कोणते डॉक्युमेंट गेले आहे बरोबर आहे याची माहिती घ्यावं लागेल. तर हा आपल्या तुमच्याच ग्रामपंचायतचा पेपर आहे जो तुम्ही पाठवला याच्यावर जिल्हा परिषदच्या आवक जावक सुद्धा आहे एक खरी कहाणी सांग 22/9 आणि लेटर बनला आहे 20/9 ठराव 8व्या महिन्याचा ठराव आहे. ठराव आहे प्रोसिडिंगला प्रोसिडिंगला ठरावच नाही 8व्या महिन्यात तो 9व्या महिन्यात घेतला हो तर त्याच्याकडून आपल्याला खरं काय याच्यावर आवक जावक पण आहे जिल्हा परिषदचा म्हणजे हा पेपर जो आपल्या ग्रामपंचायतला आपल्या ग्रामपंचायतला आहे हा पेपर होते. धन्यवाद. घ्या ना लवकर घ्या ना मतदान घ्या ना खतम करा ते मतदान घ्या मतदान. सर्वांच्या मतानुसार ही जी अंगणवाडी पाडली त्यामध्ये सूचक आणि मुजब आणि पाठवलेले कागद याची रीतसर चौकशी करून त्याची आर्थिक गुन्हे शाखेकडे कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा चौकशी करण्यासाठी. ठीक आहे आता समोरचा विषय देऊन
पेजवर तुम्ही लिहून आलेले आहे ते तुम्ही ठरावाच्या मुख्य कॉपीवर घ्या. आता एवढंच जर करत असेल तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ग्रामसभा चालून कसं तयारी आहे काही हरकत नाही. नाही फक्त हा ठराव घ्या. हा कसा मदत देता बरं ठीक आहे. मग हे जबाबदारी तुमची आहे तशी. तुम्ही उद्या बदललं नाही पाहिजे मला एवढं मला भीती वाटते. तुम्ही उपकार मानू नका. एकदा आमच्यासोबत असं झालं एका लघु ग्रामसभेमध्ये आमचा विषय घेतला आणि तो प्रोसिडिंगला चेंज करून आलेला. तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण टप्पा आणि राज्य पुरस्कृत आवास योजना 2028-29 मध्ये प्राप्त झालेल्या उद्दिष्टांवर पीएम सूर्योदय योजनेतून 1 किलो वॅटचे सोलर खत लावण्याबाबत योजनेची प्रचार समिती करणे.